एक सिनियर कॉप, एक यंग कॉप, आणि ही आय थिंक ते फॉरेन्सिकचे डॉक्टर असतात ना, तसं काहीतरी. तर एका लिफ्टचं शॉट होतं, असं लिफ्टचा दरवाजा उघडणार आणि आम्ही अख्खी टीम अशी चालत बाहेर येणार, मॉन्टाज शॉट. तर त्या लिफ्टमध्ये त्यांनी आम्हाला कोंडलं, आम्ही सगळे त्या लिफ्टमध्ये उभे होतो आणि जनरल मी सगळ्यांना हाय, हॅलो, आय एम संदीप असं. तर हिला हाय म्हटल्यावर ही असं काहीतरी तोंड बनवलं. पहिली भेट? हा, पहिली भेट, आणि काही त्याला कॉन्टेक्स्ट काही नाही. आय सेड हाय, आय एम संदीप. तर ही मला म्हणतीये यू डू नॉट डिझर्व दिस वॉज ऍक्च्युअली डिझर्व्ड बाय समबडी एल्स, कोई मिला नहीं इसलिए आपको ले लिया. आणि माझी सटकली आणि मग चालू भांडण आमचं. भांडण म्हणजे मी मारायलाच उठले होते, शूटिंग सगळं झालं, दोघांचं एवढं भांडण. आणि आय थिंक 2-2.5 वर्षाने आमचं जेव्हा लग्न होतं, तर त्या लग्नाला ते डिरेक्टर आणि ते प्रोड्युसर आले होते रिसेप्शनला, आणि इतक्या केवलवाण्यापणे आम्हाला म्हणत होते हेच करायचं होतं, तर आमची वाट का लावली. मला ते सगळं राहू दे, मला हे सांग की एखाद्या भांडणात राग आला म्हणून काय लग्नच करायचं डायरेक्ट? एवढी शिक्षा? मला एक प्रश्न पडलाय, तुम्ही मालिकांच्या गोष्टीसाठी वेगवेगळ्या लेखकांना बोलवता कशाला? तुमच्यावरतीच एक करा ना मालिका, होऊ शकते खरं, सुपर डुपर हिट होईल. फारच इंटरेस्टिंग आहे. चला पुढच्या पाठीकडे जाऊया. ही आहे पुढची पाठी, लाखात एक आमचा खेकडा. काय हे नेमकं? हा हे बर, हा काही कळणार नाही हे बघून. हा खरंच आहे, लाखात एक आमचा खेकडा. म्हणजे डेटिंग पिरियड मध्ये एके दिवशी जेवायला गेलो होतो सी फूड, आणि हिने ऑर्डर दिली त्या माणसाला, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. आणि मला म्हणते हा, तू पण सांग तुला काय पाहिजे ते. म्हटलं मग हे सगळं कोण खाणार आहे? नाही, हे तर मी खाणार आहे म्हणे, बाकी तुझं बघ काय. तर खेकडा हा प्रकार माझ्यासाठी नवीन होता. आय वॉज नॉट सो यूज टू इट. मी खाल्लं होतं आधी, पण एवढं नाही. तर त्यांनी ती एक नांगी मला दिली अशी खेकड्याची, आणि मी बरंच तिला, ऐक ना मी काय म्हणतोय, पण आपण थोडं बोलूया का, म्हणजे मी विषय काढायचा प्रयत्न करतोय, आणि ही फुल फूड मध्ये गुंतलेली आहे. तर ते करता करता मी ती नांगी, त्याचे ते जे काही शेल असतं ते काढत 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 त्या नांगीचं जे खालचं ते असतं ना टोक, ते माझ्या हातात होतं, आणि त्याच्या मागे वरती असा मांसाचा एवढा मोठा गरा टाईप डोंगर ते होतं. आणि आता ते मी खाणार, तर ही त्याच्याकडे बघत होती. मग मला असं वाटलं फायनली आय एम एबल टू गेट हर अटेन्शन, अँड प्रपोजल इज ऑल अबाउट गेटिंग अटेन्शन. तर मग मी तेच तिला प्रपोज केलं, विल यू मॅरी मी. मी म्हणलं, त्याच्यावरनं येस नो नाही म्हणत आहे, त्याच्यावरनं म्हणते हे असंच देशील का आयुष्यभर? म्हटलं हो. म्हणलं ओके, मग आपण लग्न करू. आणि मग ते तिने एकटीने खाल्लं. फारच इंटरेस्टिंग आहे. जनरली प्रपोज करताना गुलाबाची फुलं, गिफ्ट वगैरे असतं, तुम्ही नांग्या दिल्यात खेकड्याच्या. फारच छान. आणि तुमच्या लव्ह स्टोरी मध्ये ऐकताना मला एक जाणवलं की फक्त फूड एक्सचेंज नाहीये, कल्चर एक्सचेंज आहे, भाषा देवाणघेवाण आहे, एकमेकांच्या लाईफस्टाईलची एक्सचेंज आहे, हो की नाही? आणि सर्वार्थाने ते असं कॉम्बिनेशन फार इंटरेस्टिंग आहे, आणि ते वर्क झालेलं आहे. तुमच्या मुलीचं नाव काय? भामिका. किती छान. किती वर्षांची आहे? 14 वर्षांची. पण पॉज घेतला मला कॅल्क्युलेट नाही करता येत. थांब, आपण एक काम करूया, आज या जोडीला घेऊन जाऊया स्वयंपाकघरात. जोडीने कधी स्वयंपाक करता? हो, म्हणजे ही करते, मी बघतो. जोडी आहे ना. नाही, कधी येतोस तू? अरे पण जोडी आहे ना, असे किचन मध्ये करत असतेस, मी डायनिंग टेबलवर बसून बघत. चला, मी तुम्हाला दोघांना विनंती करतो, स्वयंपाकघरात या, आपण गप्पा मारूया अजून, आणि पदार्थही करूया. या.